हो रिक्षाचा कॉन्सेप्ट अगदी सोपा आहे। जे लोकांना त्रास होतो रिक्षा पकडण्यापासून आपल्या घरापर्यंत जाईपर्यंत, तुम्ही कुठनं पण रिक्षा पकडा, कुठे पण स्टेशन म्हणा, इन्फिनिटी मॉल बोला का जे पण जिकडे रहदारी जास्त असते, तुम्ही कुठे पण रिक्षासाठी तुम्हाला 15-20 मिनिटाचा तुमचा स्ट्रगल असतोच असतो। तो स्ट्रगल लोकांचा नाही झाला पाहिजे, त्यासाठी आम्ही हो रिक्षा कॉन्सेप्ट सुरू केला आहे। तुम्ही फक्त या रिक्षा ज्या रिक्षांवरती स्टिकर असणार आपले, त्या रिक्षामध्ये फक्त तुम्ही बसायचं, ती रिक्षा तुम्हाला तुमच्या स्थानापर्यंत सोडेल। हा कॉन्सेप्ट आम्ही सध्याच्या परिस्थितीमध्ये 3 ठिकाणी सुरू करणार आहोत। एक झालं इन्फिनिटी मॉल, डी-मार्ट आणि स्टेशन। या परिसरामध्ये लोकांचं मेन ट्रॅफिक का होतो, नाहीतर लोक कंटाळतात का रिक्षामुळे। तर तुम्हाला घरी जायचं असेल, कुठेही जायचं असेल, आता तुम्ही उबर बुक कराल, स्टेशन परिसरात जिकडे जास्त गर्दी असते तुमची ड्राईव्ह कॅन्सल केली जाते। स्टेशनच्या इकडे बसेस पण येताना तुम्हाला खूप त्रास होतो, कारण तुमच्या बसपासून तो स्टेशन परिसर सोडणाराच एवढा वेळ जातो, कारण इलिगल प्रमाणे अनेक रिक्षा उभ्या केल्या जातात आणि त्या सगळ्या रिक्षा त्यांचं काय म्हणतात त्याला मोनोपली चालवतात, दादागिरी असते, तुम्हाला तुमच्या स्थानापर्यंत सोडणार नाही। आता हे जे एक सर्वसामान्य नागरिक आहे, जो त्याला एवढा प्रश्न आणि एवढे स्ट्रगल करून यावं लागतं बेसिक गोष्टींसाठी, फक्त ट्रान्सपोर्ट, तर आमचा एक इनिशिएटिव्ह आहे जेणेकरून लोकांना त्रास नाही झाला पाहिजे। तुम्ही फक्त जिकडे पण आमचे स्टँड असणार त्या रिक्षामध्ये तुम्ही बसायचं आणि तुमच्या स्थानापर्यंत तो रिक्षावाला तुम्हाला पोहोचवेल। आज फक्त मालाडमध्ये सुरू झालं, पुणे मुंबईमध्ये कधी? सर आम्ही तर सर्वसामान्य मालाड विधानसभेचे पदाधिकारी आहोत, तर आमची जी बॉर्डर आहे मालाड विधानसभा तिथे आम्ही हा सुरू केला आहे। लवकरच आम्ही साहेबांच्या आदेशानुसार आम्ही मुंबईवर करायचा प्रयत्न करू। हो रिक्षा हा कुठला रिक्षा आहे, कशा प्रकारे लोकांना माहिती? सर दर हो रिक्षाच्या मागे आपले हे स्टिकर लावले जाणार आहेत, त्या रिक्षामध्ये तुम्हाला लगेच तुम्ही आयडेंटिफाय करू शकतात। आणि हे सगळे रिक्षा जिकडे उभ्या असणार, जे आपले स्टँड असणार, तुम्ही हे जे बघू शकता स्टँड मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये दोन्ही भाषेमध्ये लावलं आहे। तर तुम्हाला या ज्या स्टँडच्या खाली जी पण आपली रिक्षा असेल ती हो रिक्षा असणार। याच्यासाठी काय हेल्प नंबर वगैरे पण द्याल? सर आम्ही स्थानिक शाखाध्यक्षांचा, आमचे वाहतूकचे उपाध्यक्षांचा नंबर आणि आमच्या मालाड विधानसभा कार्यालयाचा नंबर दिली आहे। 3 नंबर असणार। हो रिक्षामध्ये किती रिक्षा आहेत तुमच्याकडे? हो रिक्षामध्ये साधारणपणे आमच्याकडे 500 रिक्षा येत आहेत। विद्यार्थ्यांसाठी पण प्रॉब्लेम येतोच। जेव्हा स्टेशनवर जेव्हा आपण असतो तेव्हा परीक्षेच्या वेळी किती प्रॉब्लेम होतो ते विद्यार्थी आम्हाला आमच्या कार्यालयात येऊन सांगत असतात। त्यामुळे जे आपले स्थानिक विभागाध्यक्ष मालाडचे आहेत त्यांनी हा उपक्रम राबवला। हा खरंच उपक्रम हा खूप गरजेचा होता, जेणेकरून आता एवढ्या लोकांना त्याचा प्रॉब्लेम होतोय तो आता प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल। त्यामुळे विद्यार्थी आणि तिकडच्या महिला वर्गांना खूप त्रास व्हायचा, तो आता इश्यू रिझॉल्व्ह होईल।